नमस्कार, मी तृप्ती धोडमेसे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली। आज दिनांक 24 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री विठ्ठल चव्हाण यांनी सांगली जिल्हा परिषदेचा 2025-26चा मूळ अर्थसंकल्प तसेच 2024-25चा अंतिम सुधारित अर्थसंकल्प माझ्याकडे सादर केलेला आहे। यामध्ये 2024-25ची खर्च हा आमचा पूर्णपणे होणार आहे, तसेच 31 मार्च 2025 अखेर। त्याचबरोबर 2-3 जे महत्त्वाचे फलनिष्पत्ती आहेत ते मला सांगणं आवश्यक वाटेल। यामध्ये आरोग्य विभागामध्ये जे असंसर्गजन्य आजार आहेत त्यामध्ये आम्ही औषध खरेदी जास्त प्रमाणात करून NCDS हा जो महत्त्वाचा उपक्रम आहे नॅशनल हेल्थ मिशनचा, त्याच्यामध्ये असंसर्गजन्य आजार म्हणजे डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर ह्यासाठीचे औषध आपण उपलब्ध करून दिलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, जे आजकाल सगळ्यात मोठा कन्सर्न आहे ग्रामीण रुग्णांसाठी। त्याचप्रमाणे दुसरा जो महत्त्वाचा आमचा एक फलनिष्पत्तीचा योजना आहे, याच्यामध्ये समाज कल्याण विभागाअंतर्गत एकूण 726 दिव्यांग विद्यार्थ्यांना जीवन सुरक्षा ठेव योजना म्हणजे दिविजा योजना आम्ही असं त्याला नाव दिलं आहे। यामध्ये आम्ही भारतीय डाक विभाग म्हणजे पोस्टामध्ये रुपये 10,000 प्रत्येकी अशी बचत ठेव आम्ही केलेली आहे। यामध्ये त्या मुलांना नंतर दामदुप्पट त्याचं हे मिळणार आहे। त्याचप्रमाणे आमची महत्त्वाची आणखी एक तिसरी सांगण्यासारखी योजना अशी आहे, यामध्ये आम्ही कृषी विभागाकडून देखील एक्सटेन्शन सर्व्हिसेस यावेळेस देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने आम्ही 2025-26मध्ये देखील कृषी विभागासाठी अधिकच्या योजना तयार केलेल्या आहे। यामध्ये मुळात विस्तार सेवा हाच आम्ही हेतू ठरवलेला आहे। यामध्ये बेसिकली खूप कृषी क्षेत्र, जसं सांगलीमध्ये कृषी क्षेत्र हे तसं तर खूप विकसनशील शेतकरी आपल्याकडे आहेत, तर त्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून दिली, स्पेशली ड्रोनचा वापर असणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करता येईल यासाठीचा आम्ही एक्सटेन्शन सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच पद्धतीने पशुसंवर्धन विभागात देखील एक नवीन योजना आम्ही इंट्रोड्यूस करत आहोत। याच्यामध्ये जे लहान पाळीव प्राणी आहेत किंवा वन्य प्राणी ज्याच्यावरती पशुसंवर्धन विभागातर्फे औषधोपचार एरवी केले जातात, परंतु त्याची निधीची तरतूद नव्हती, तर ती निधीची तरतूद आम्ही यावेळेस केलेली आहे। त्याचप्रमाणे माननीय पालकमंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही नशामुक्ती अभियानासाठी देखील एक हेड क्रिएट केलेला आहे आणि माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत नशामुक्ती अभियान राबवण्यासाठी या निधीची तरतूद आम्ही केलेली आहे। त्याचप्रमाणे माननीय पालकमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसारच महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण, लाठीकाठी असेल किंवा जुडो कराटेच असेल त्या प्रशिक्षणासाठी देखील आम्ही निधीची वेगळी तरतूद केली आहे। तसेच आपण पर्यावरण विषयक देखील जिल्हा परिषद कायम कार्यरत असते, जसं की प्लास्टिकच्या बाबतीत आम्ही नेहमी उपक्रम घेत असतो, परंतु एक चांगलं कॉन्क्रीट उपक्रम राबवण्यासाठी देखील आम्ही नवीन हेड तयार करून त्यासाठी तरतूद केलेली आहे। त्याचप्रमाणे कर्मचारी कल्याण अशी एक नवीन हेड आम्ही करत आहोत, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि कर्मचाऱ्यांचं स्किल इम्प्रूव्हमेंट यासाठी आमच्याकडे एक स्पेशल हेड आम्ही तयार करून घेतले, म्हणजे कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञान जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख करून द्यायची असेल किंवा त्यांच्यासाठी योग शिबिरं घेणं असेल किंवा अशा प्रकारे कर्मचाऱ्यांशी ओरिएंटेड गोष्टी करण्यासाठी आम्ही वेगळे हेड तयार केलेले आहे। त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानानुसार काम करणं आवश्यक आहे। जिल्हा परिषद सांगली ही ऑलरेडी ऑफिसचा वापर सर्वात जास्त करते राज्यामध्ये, त्याच्याही पुढे जाऊन आणखी चांगल्या प्रकारे काम करावं, चांगले प्लॅटफॉर्म्स तयार व्हावेत, वेबवरती असतील, ॲप्लिकेशन्स बेसमध्ये असेल किंवा वेबसाईटवरती असेल, तर नवीन पोर्टल्स तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे यासाठी एक आम्ही नवीन हेड तयार केला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त आम्ही ऑनलाईन पोर्टलवरती जाऊ, हा एक उद्देश राहिलेला आहे। जिल्हा परिषद सांगलीचं बजेट मांडताना तसं पाहायला गेलं तर मूळ अर्थसंकल्पामध्ये मागच्या वर्षीच्या मानाने घट झालेली आहे। याच्यामध्ये मूळ कारण असं आहे की जिल्हा परिषदेला जे राज्य शासनाकडून येणारं मुद्रांक शुल्क असेल किंवा उपकर असतील, तर याच्यामध्ये आम्हाला वेळोवेळी अनुदान प्राप्त झालेलं नाही, परंतु तरीही कमी निधीमध्ये आम्ही जास्तीत जास्त ग्राउंडला उपयोग होईल म्हणजे फील्डमध्ये जास्तीत जास्त उपयोग होईल आणि गरज ओळखूनच आम्ही नवीन योजना तयार केलेल्या आहेत आणि पुढच्या वर्षी देखील व्यवस्थित आमचा खर्च होईल अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।